आपला विषय सुरू करायच्या आधी मागच्या रविवारी मी एक चूक केली ती सांगतो. मी आपल्याला त्या अहमद शाह अब्दालीचं नाव घेऊन त्या स्त्री पुरुषांना एकत्रित उभे केले असं सांगितलं. ते बरोबर नव्हतं. नादिर शहानी ते केलं आणि त्याच्यावरून आठवण झाली. आता तुम्ही म्हणा नादिर शाह काय ना अब्दाली काय असं नाही. असं आहे लोकांना सांगायचं म्हणजे एखादा इतिहास लक्षात ठेवणाऱ्या म्हणाला यांनी थाप मारली म्हणायचा. तो आपल्या जवळ ते नाही. नादिर शहाच आहे. आज सहज आठवण झाली याच्यावरून. काय आहे प्रत्येक संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही काय आता संस्कृती वाचायला जाणार नाही, ऐकून ठेवा. प्रत्येक संस्कृती आतापर्यंत 35-40 संस्कृती होऊन गेल्या कितीतरी नामशेष झाल्या. आत्ताची संस्कृती आहे त्यात 3 संस्कृती आहेत. एक भारतीय संस्कृती आहे, दुसरी आहे ती विज्ञान संस्कृती आहे आणि तिसरी आहे इस्लामिक संस्कृती आहे. बरं का. प्रत्येक संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. काय आहे भारतीय संस्कृतीचं पायाभूत तत्व अध्यात्म आहे. तुमच्या जीवनाचं ध्येयच ते निराळं सांगतात. इस्लामिक संस्कृतीचं ध्येय आहे ते राजकीय आर्थिक आहे, विशेषतः राजकीय राजसत्ता हे त्यांचं ध्येय आहे. विज्ञान संस्कृतीचं ध्येय आहे शरीराला सुख देणं. बरं. एक ग्रंथ एका अमेरिकेने लिहिलेला बरं का, डेव्हलपिंग द ॲब्सर्ड. ॲब्सर्ड म्हणजे फालतू असा अर्थ. बरं का. आणि तू काय म्हणतो अमेरिकेने काय केलंय हा विषय आजचा नव्हे बरं का, पण आपलं तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात सांगतो. देहाला जितकं सुख देता येईल विज्ञानानं तितकं अमेरिकेने दिलेलं आहे. म्हणजे स्वर्ग काय म्हणता तुम्ही. बर्ट्रँड रसेलचं एक वाक्य आहे. रसेल हा फार मोठा थिंकर होता, विचारवंत होता. की म्हणाला सध्या इतकी सुख झालेली आहेत की जर मला कोणी सांगितलं की तुला स्वर्गात नेतो तर माझा स्वर्ग इथेच आहे मी म्हणेन. त्याबरोबर आणखी एक गंमत सांगितली त्यांनी ख्रिश्चॅनिटी बद्दल. बरं काय आठवलं म्हणून गंमत म्हणून सांगतोय. तर मला या ख्रिश्चॅनिटीमध्ये पश्चात्तापाला फार महत्व आहे. रिपेंट जीजस असं म्हणणं असं आहे तुम्ही हे करा पश्चात्ताप पावा. बरं का. अध्यात्मामध्ये पश्चात्तापाला महत्व आहे शंकाच नाही, पण याच्यामध्ये फार आहे ते. तर तो म्हणाला सध्याच्या संस्कृतीमध्ये रसेल म्हणतो की तो 90-92 वर्ष जगला. मी म्हणाला पाप केली आहेत शंकाच नाही, पण म्हणला त्या पापांचं मला प्रायश्चित्त शिक्षा व्हायची झाली तर कायद्याप्रमाणे 3-4 वर्ष शिक्षा होईल म्हणाली. एवढीच पाप आहेत सगळे. म्हणजे ख्रिश्चॅनिटीवरची टीका आहे बरं का ती. तर मग या संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे आठवण झाली म्हणून सांगतोय. आजच्या पेपरमध्ये मोठी बातमी आहे. सद्दाम हुसेनच्या दोन्ही जावयांना गोळ्या घालून मारून टाकले. का मारून टाकले तर तो जेव्हा 1-1.5 वर्षापूर्वी लढाई झाली त्यावेळेला त्यांना ते पसंत पडेना म्हणून ते जॉर्डन मध्ये पळून गेले दोघही जावई. तर ते आता परत आले. 4 दिवस झाले जॉर्डनहून. परत आल्यावरती सद्दाम काय म्हणाला देशद्रोही आहेस तू. मुलं बाळ घेऊन आले बायकोनाने त्यांना मारून टाका म्हणाले म्हणून मारून टाकले. तुम्ही म्हणाले यात काय आहे नारायणरावचा खून नाही का झाला धचा मा काहीतरी म्हणतात खोटे म्हणतात बरोबर ते काय कुणास ठोक. धरावाच्या ऐवजी मा केला. काजळ होतो डोळ्यामध्ये तिने ती काढीने केलं आनंदीबाईने असं म्हणतात. कोणा ठोक काय आहे ते सांगण्याचा तू काय. पण त्यापेक्षा औरंगजेब हा अत्यंत धर्मशील मनुष्य होता. अतिशय गरिबीत राहिला. त्याचे काही गुण घेण्यासारखेच बरं का. तो टोप्या तयार करायच्या हे मुसलमान आणि त्या विकून तो जगायचा असला मनुष्य बरं का. त्याची एक गंमत अशी
की त्याच्या शहाजहानच्या कारकिर्दीमध्ये संगीताला, काव्याला फार महत्व आलं. अकबरचा तर हा होता तानसेन, तुम्हाला माहितीच आहे. त्याचा मुलगा विलास खान म्हणून, तो विलास खानी तोडी आहेच की तुम्हाला माहितीच असेल. तर त्याचं म्हणजे भयंकर आहे, कलान बिलान सगळं झूट आहे म्हणून. तेव्हा दिल्लीमधल्या गवयांनी एक प्रेतयात्रा काढली आणि हा खिडकीत बसला होता वरच्या मजल्यावर. त्याने विचारले क्या जा रहा, काय आहे? संगीताचं प्रेत नेतो म्हणले आम्ही. बरं का असा. त्या तो राज्यावर कसा आला माहिती आहे ना तुम्हाला? ते 4 भाऊ, 4ही भावांना मारून टाकले त्याने. तो मुराद म्हणून होता, त्याला दारू पाजली रात्री आणि त्या दारूच्या नशेत त्याला मारून टाकला तंबूमध्ये. दारा शिको तुम्हाला माहिती, हा तर संस्कृत पंडित होता. उपनिषदांची त्यांनी पर्शियन मध्ये भाषांतरे केली. दारा शिको बरं का, फार उमदा माणूस. त्याला धरला त्यांनी, सगळ्यात मोठा भाऊ धरला. आणि धरला तेव्हा त्याला गाढवाच्या कातड्यात गुंडाळला आणि हत्तीवरून मिरवणूक काढून त्याला मारून टाकला. माझा मुद्दा एवढाच आहे. तेव्हा सद्दाम हुसेन हे प्रकरण आहे असं, बरं का. भारतीयांचं काय आहे ते म्हणतात, या जगातलं जे तुम्ही म्हणता हे सुख सुख नव्हे. उपनिषदात ही कल्पना नाहीये कसली प्रपंच दुःखमय आहे. पण संन्यासाला महत्व फार आहे. याज्ञवल्क्य हा त्यातला अतिशय महापंडित होता उपनिषदामध्ये. त्याच्या 2 बायका होत्या. तेव्हा त्याने वय झाल्यानंतर त्याची जी संपत्ती होती ती दोघींच्या मध्ये वाटून टाकली आणि निघाला मला संन्यास घ्यायचा आहे म्हणून, बरं का. तेव्हा कात्यायनी मैत्रेयी, तर मैत्रेयी म्हणाली की तू का जातोयस? तो म्हणाला की या प्रपंचामध्ये राहून माणसाला समाधान मिळणार नाही. दुःखमय आहे म्हटला नाही, पण समाधान मिळणार नाही. मग ही संपत्ती आम्हाला कशाला देतोस तू? तेव्हा ते प्रसिद्ध वाक्य आहे, अमृतत्वस्य तु नाशा अस्ति वित्तेन. मी अमृताचा शोध करतो आहे, इमॉर्टॅलिटी. अमृताचा शोध करतो आहे, तो पैशाने मिळणारच नाही. हे उपनिषदातलं अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, बरं का. तेव्हा मैत्री म्हणाली मग मी काय करू, मी तुझ्या बरोबर येते, मला हे काय करायचं? मग संन्यास कसला म्हणाला, तूच बायको घेऊन येते. ते नाथांची ओवी आहे, काखे घेऊन या दारा मज म्हणे संन्यासी करा. असं कसं होईल हो? नाही, हे सांगायचं हेतू सहज बातमी वाचली. काय असेल मला सांगा की आपल्याकडे ठार मारून टाकलं, दोघंही जावं आहे ना, का तू म्हणाले ते गेले. आवडत आहे सगळं बात असो. तेव्हा आपला जो विषय चाललाय तो मृत्यूचा आहे. आता आपला विषय चालला, आता आजचा तो याचा म्हणजे उत्तरायण संपलं, आता दक्षिणायनाचा विषय काय आहे. ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा शेवटच्या अध्यायामध्ये या अर्चिरादी मार्गाचा म्हणजे परमात्म्याच्याकडे जाण्याच्या मार्गाचं वर्णन आहे. पण त्या स्पष्ट सांगितलेलं आहे, दक्षिणायन असो उत्तरायण असो, जो असा तयार मनुष्य आहे त्याला हे बाधत नाही, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. असो काय होय मृत्यूचं एवढे विचार करण्याचं कारण काय? त्याचं कारण ऐकण्यासारखं आहे फार. मृत्यूबद्दल अत्यंत कुतूहल आहे. काय कुतूहल आहे? काय आहे, कुठे जायचंय, जायचं तर मग काय बरोबर घेऊन जायचंय? प्रवास आहे ना, तर मग काय बरोबर नेता येईल? मग तिथे आपल्याला आपली माणसं भेटतील का? हा एक मोठा प्रश्न आहे, बरं का. समजा एखाद्या बाईचा जर नवरा मेला लहानपणी असा, तर वाटेल की मग मी मेल्यावरती माझी गाठ पडेल का त्यांच्याशी? खरं प्रेम असेल तसं होईल ना. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, अतिशय माणसाला कुतूहल आहे. याचं कारण काय आहे आपण ऐकून ठेवा. मला असं सांगा, आपलं जीवन म्हणजे जन्माने सुरू होतं, मृत्यूने संपतं, नाही का? म्हणजे जन्म आणि मृत्यू हे बरोबर आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, मृत्यू आहे तिथे जन्म असलाच पाहिजे, होय ना? हे दोन वेगळे करता येत नाहीत. आणि या दोन्ही मध्ये जीवन आहे. बरं, जीवन आहे ते कसं आहे? हा मृत्यू जन्मापासून मरेपर्यंत साथ देतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलाय वर्णनामध्ये, अरे आईच्या पोटात सुद्धा हा मृत्यू जाऊन धरतो म्हणाले.
असं त्याचं जे साम्राज्य आहे. म्हणजे जन्म आला की तो जन्मापासून शेवटपर्यंत मृत्यू बरोबर आहे, होय ना. हा जन्म कसा झाला, का झाला मला माहिती आहे का? तुमच्या कुणी असं हात वर करा का, की मी आमच्या ठिकाणी का आलो, अमक्या वेळेला का आलो, अमक्या नातेवाईकामध्ये का आलो, लहान म्हणजे पहिला किंवा शेवटचा का आलो, काय कल्पना आहे सांगा. हे जाऊ द्या, स्त्री आलो का पुरुष आलो. अहो तुम्ही समजा एलिलबीला बसतात, तुम्ही बाई असला आणि फर्स्ट क्लास फर्स्ट आला तर तुमच्या समाजातलं एकंदर वागणं स्थान, आणि पुरुष असला तर किती फरक होतो सांगा. यात तुमचा काय दोष आहे? म्हणजे मी जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला अज्ञान आहे, कबूल आहे ना सगळ्यांना. का मी आलो, अज्ञान आहे. बरं मृत्यूच्या वेळेच, मृत्यूनंतर कुठे जायचंय, अमक्या वेळेला का येतो, कसा येतो, बरोबर असतं का नाही कोण, का, पुन्हा अज्ञान. तर जन्म आणि मृत्यू हे जे सगळं आहे, हे जे काय होत हे जे सगळं आहे हे अज्ञानाने वेढलेलं आहे, बरं का. मला माहिती नाही असं का होतंय, अज्ञानाने वेढलेलं आहे. तर जी क्रिया, तर्कशास्त्र असं सांगतं, जी क्रिया आरंभापासून अंतापर्यंत चालते त्या क्रियेची जी पद आहेत, आरंभ मध्य आणि अंत, याच जर ज्ञान नसेल तर त्या क्रियेचं मला अज्ञान असतं. म्हणून जन्म माहिती नाही, अंत माहिती नाही, मृत्यू माहिती नाही, तर मधल्या ज्या सगळ्या गोष्टी घडतात त्या का घडतात हे मला कळत नाही. हे ध्यानात ठेवा आपण. माणसाचं ज्ञान इतकं विलक्षण आहे की मला पैसा मिळावा असं वाटतं, मिळत नाही. ज्याला नको असतो त्याला इतका पैसा मिळतो की अरे आहे काय. एखाद्या गरीबाची मुलगी दिसायला बेताची, काही सहाय्य नाही, त्याच दिवशी लग्न ठरवून जातं आणि काय चांगला नवरा मिळतो, तिच्या मानाने चांगला नवरा मिळतो. आणि एखादं राजाची मुलं असतात, औरंगजेबाच्या मुलींचं लग्न झालं नाही, रोशन आरा जहान आरा, कुठे लग्न झाले, शहाजहानच्या शहाजहानच्या मुली नाही, आमचे निजाम हैदराबाद उस्मान अली जगातला श्रीमंत त्याच्या मुलीचे लग्न नाही. मग आपल्या मुलीचे लग्न झालं तर दुःख करायचं कारण नाही, एवढं तरी म्हणा. काय आहे मला सांगा. अरे याला काही उत्तर आहे का? काय उत्तर आहे? म्हणजे माझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या का घडतात हे मला माहिती नाही. आणि ज्याला घडतात तो साधू असतो हे ध्यानात ठेवा. त्याला बरोबर समजतं, त्याला असा चित्रपट दिसतो सगळ्या तुमच्या जीवनाचा काय आहे तो. आणि पहिली सिद्धी जर असेल अध्यात्मामध्ये तर भविष्य कळायला लागतं, स्वतःच आणि लोकांचं, बरं का. गुरुदेव रानडे होते आणि नामस्मरणाने हे समजतं बरं का. तेव्हा त्यांना मनुष्य आला की त्याचं भविष्य कळायला लागलं. तो थोरच पुरुष होता खरा साधनी, त्यांनी आपल्या गुरुची प्रार्थना केली, हे लचांड मला काय करायचंय, त्याचं नशीब मला बघून काय करायचंय, ते माझं बंद करून टाका म्हणाले. त्यांनी प्रार्थना केली आणि ती बंद झाली. बघा असं आहे बरं. दुसऱ्याच्या मनात कळायला लागेल, त्याची घाणच असते. आपल्या मनात असणार ते त्याच्या मनात असणार, आणखी काय असणार आहे हो, नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय आपल्याला, तेव्हा जन्म आणि मृत्यू हे असं जर आहे मला कळत नाही, तर मग अध्यात्म काय सांगतं, विज्ञान संस्कृती सांगते की उत्तम मृत्यू कोणचा. एखाद्या मोठ्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, एशियातलं मोठं हॉस्पिटल म्हणतात ते, बरं का. इतकीच गैरसोय आहे म्हणतात बोलते, ते मानते आपल्याला काही माहिती नाही. पैसा, मला एक ग्रस्त माहिती आहे की त्यांना काविळीने गेले, ते होते याच्यामध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. ते कुठल्या आफ्रिकेत का कुठून आले, 2-3 लाख रुपये मिळून आणले, त्याचे सगळे बर्बाद करून गेले मरताना. काय खर्च नाही का. साधं जर एखादं गळू झालं कापायचं तर घरी सुद्धा कापता येईल असं तिथे कापायचं तर 1000 रुपये घेतात ते, बरं का. आणि काय डॉक्टर लोक बुवा, नाही का.
अहो पण गंमत अशी आहे, त्यांच्याशिवाय चालत नाही ना. बरं, दुसरं असं आहे, समजा तुमचे आई वडील किंवा म्हातारे असले, अरे मला कशाला दवाखान्यात नेतोय बाबा, आता मी सांगू नये असं वाटतंय का त्याला? लाऊडस्पीकरला नाही का तक्रार करतोय तो? अरे बापरे, काय सांगा, काय गोष्ट नाही. तिकडे कोणी काही गडबड करीत नाहीये ना. तेव्हा त्यांचा उत्तम मृत्यू म्हणजे कोणता? 10 डॉक्टर बरोबर आहेत, कानात तोंडात नाकात नाळ्या घातलेल्या आहेत, आणि मग सगळं होऊन शेवटी मरतो बाबा. वेळ झालं तो काय, तो काटा दाखवतो म्हणे ह्याच्यावर हार्टचं काहीतरी, त्याला काय म्हणतात, मॉनिटर. तो मॉनिटर दाखवतो, थांबला की संपलं सगळं, नाही का काय. पण अध्यात्माचा मृत्यू चांगला म्हणजे कोणता? की आपण समजा एक उत्तम सिनेमा आहे बरं का, बँडिट क्वीन सिनेमा आहे, आणि तिकीट मिळत नाहीत, किंवा आता मॅच आहे नाही का 27 तारखेला, तुम्हाला एक तिकीट आणून दिलंय का नाही, हा चला चला बा, किती खुशीनं तुम्ही जाल नाही का. तितक्या खुबीनं, आपल्या खुशीनं मृत्यू आला असताना तोंड देणं हा मृत्यू खरा आहे, हा अध्यात्माचा मृत्यू आहे बरं का. की जसं आपण एखाद्या वेळ गावाला चाललो, टाटा करून जातो, तसा आहे, सांगा आम्ही चाललो बरं का असं म्हणून जो जातो तो खरा मृत्यू आहे. तर तो मृत्यू यायला पाहिजे. त्यात गंमत सुद्धा काय आहे, 2 तऱ्हेची जीवन आहेत. एक मृत्यू आहे, जीवनाने मृत्यू. एक म्हणजे हा जिवंत असतो पण मृत्यू होत असतो, आणि दुसरा मृत्यू जो असतो तो मेला तरी अमृताला जातो, हा सत्पुरुष, पुण्यतिथी नाही का. मी आपल्याकडे सांगितलं ना, बर्नर्ड शॉने म्हणलेलं आहे, ब्रिटनमध्ये म्हणाला बहुतेक माणसं 40व्या वर्षी मृत्यू पावतात, पण त्यांचं दहन 70व्या वर्षी होतं म्हणाले. 70 वर्ष जगतात आणि मग दहन म्हणा त्यांचं पुरून टाकतात त्यांना, म्हणजे आधीच मेल्यासारखे असतात. तर तो उत्तम मृत्यू जो आहे ना, त्याचं वर्णन भगवद्गीता करते. त्यांना काय म्हणायचं आहे, पहिला मृत्यू म्हणजे तो असा, हे कठीणच आहे. मृत्यू आल्यानंतर तो आसन घालून बसतो, भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक, त्याचा प्राणायामाचा अभ्यास योगी लोक असते, अभ्यास असतोच, तेव्हा प्राण इथे मध्ये आणून आणि मग शांतपणे समाधी अवस्थेत तो जातो. त्याचं काय होतं, हे फार कठीण. नंतर ज्ञानमय मृत्यू म्हणून सांगितला. विचाराचं सामर्थ्य इतकं जबर आहे की हा पहिल्यापासूनच इतका मृत्यूबद्दल शांत विचार करतो. काय करतो, समर्थाने जसं घातलंय मृत्यूचं ते लक्षात ठेवा. आपण एक ओवी बरं का, मार्गदर्शक आहे. आपला मृत्यू हा ठरलेला आहे, कारण मी सांगितलं ती प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे एक प्रक्रिया आहे जन्म आणि मृत्यूपर्यंत. तर जन्म जसा तो वेळेलाच, आणि डॉक्टर लोक सांगतात ना आमकी तारीख आहे तमकी तारीख आहे, आधी तरी होतं नंतर तरी होतं, अंदाजच असतो सगळा बरं का. तेव्हा ते कठीण आहे सांगणं. मृत्यूचं सुद्धा असंच आहे. काही वेळेला असं वाटतं की बा आमके थोडे वेळ याचा दिवसाचा आला, अरे कसला काय तू चांगला जगतो नाही का. एक गंमत सांगण्यासारखी आहे. माझा आपल्याकडे एक ग्रस्त येतो, तर त्याचा आजोबा बरं का, शिवप्रकाश म्हणून, त्याचा आजोबा म्हणाला आता काही राहत नाही बा आपण मरणार म्हणून तो गेला, कोमामध्ये गेला. तर ते खेडेगावात कुठलं हे, त्याला मेला म्हणून समजले आणि त्याला नेलं स्मशानामध्ये. त्याला जरा थोडं हालचाल करू, काय झालं, ते लोक दारू पितात बरं का. म्हणजे आमच्याकडे एक मोलकरीण होती, ती बरं का कोणाचा मृत्यू झाला म्हणजे खुश व्हायची फार. अरे काय म्हणलं बा असं, सगळे फुकट दारू पाजतात तिथे जे लोक जातात त्याला. तसं ते सगळे बाह्य लोक दारू प्यायले ते एकाने तिच्या तोंडात घातली थोडीशी, प्रेत म्हणून बरं का. आता हालचाल करायला लागला, त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. आणि त्याला घरी आणि 3 वर्ष जगला पुढे, 3 वर्ष जगला बघा पुढे तो बुड्ढा. तर त्याला ते सांगताना काय म्हणाला त्याचा नातू आम्हाला, रात्री म्हणाला आता काय म्हातारा काय काय घेशील, काही नाही म्हणाला, एक भांडभर बासुंदी
आणखी 1-2-4 बिस्किट एवढं घेतो म्हणला मी. अरे काय झालं त्याला लेखाला, नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की मृत्यू म्हणजे हे ठरलेलं आहे ना, तर मग त्या मृत्यूची सुद्धा अवस्था अशी पाहिजे की जाताना शांतपणे गेला पाहिजे. मी असं म्हणेन, ते बाकीचं जाऊ द्या, पण नाही शांताने असे लोक असतात बरं का, की आम्ही चाललो आता म्हणून, परंतु ते जरी नसलं तरी मन बी शांत पाहिजे. हा गेल्या रविवारचा विषय झाला. जसं जागेपणी आपली बुद्धी, आपलं मन, आपली इंद्रिय ताजी तवानी असतात, तसं जाताना सुद्धा त्याचं मन शांत स्वस्थ पाहिजे. बरं, नाही तर तळमळ कुठे अडकेल्याचा नियम नाही. बरं काय आहे तुम्हाला माहिती आहे, गोडाऊन माहिती आहे ना तुम्हाला, तसं आपलं मन गोडाऊन आहे, किती साठवलेलं आहे आतमध्ये. आणि ते करतो काय आपण, पूर्वी असं असे ना, घरामध्ये एक बाळंतिणीची खोली असे, जे नकोय ते आपल्या खोलीत त्या टाकून द्या. ते जसं तसं लंबर रूम म्हणतात, तसं आपल्या मनामध्ये ना कितीतरी गोष्टी टाकल्या आहेत, नाही का. आता मी जशी त्या नादिरशाची गोष्ट ती गोडाऊन मधलीच आहे, बाहेर काढली ती. अशापैकी किती गोष्टी करायच्यात काय जगाच्या खटपटी. सांगण्याचा हेतू काय, ते खालून वर काय केव्हा येईल याचा नियम नाही. आणि मृत्यूच्या वेळेला मनुष्य जरा लाचार होतो की आपण जाणार आता, त्यावेळेला आतून काय आलेलं आवरता येत नाही माणसाला, आणि मग त्याची गती पुढे त्याप्रमाणे होणार. बरं, प्रारब्धाचा. म्हणून समर्थाने असं सांगितलं, सरता संचिताचे शेष. त्याची वेळ ठरलेली आहे मृत्यूची, हेही तुम्ही लक्षात ठेवा. अगदी कोणी डॉक्टर काही सांगो, कोणी काही सांगो, ती वेळ आलेल्याशिवाय आपण जात नाही. आता 4-4 महिने 3-3 महिने त्या बेशुद्ध अवस्थेत राहतात की नाही आपण, म्हणजे याचा अर्थ काय, ती वेळ ठरलेली आहे. काही होत नाही माणसाला, कुठून पडू दे, काय होऊ दे, विष पिऊ दे, काय होऊ दे, तू मरायचं नाही म्हणजे नाही मरायचं. बरं का, पण नको असलं तर बसल्या ठिकाणी जाईल बघा, असं आहे. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. समर्थ सांगतायत, भरता न भरता निमिष जावो लागे. ती जी निमिष म्हणजे मिनिट असं समजा, ती जी वेळ आहे ती आली की चालतो व्हावं लागतं. काय करीत नाही. मोठे डॉक्टर झाले तरी तो स्वतः मृत्यूच्या अधीन असल्यामुळे काय करू शकतोय तो. पण सत्पुरुषाची मात्र फार कमाल आहे. एकदा काय झालं, एक गोंदवल्यास महाराज असताना एक कानडी मनुष्य त्याला घोर लागला, म्हणजे उचकी लागली, आता प्राण जायची वेळ आली. तेव्हा महाराज बसले होते बाहेर, मंडळींशी बोलत बसले होते. तर तो होता त्यांचे शिष्य जे ब्रह्मान महाराज, त्यांनी त्याला आणलेला होता. तर ते समोर आले आणि महाराजांच्या कानावर घातलं एकाकडून, किंवा त्याला अंतकाळी दर्शन द्या, आपण या बरं का. तर महाराज काही उठेनात. तेव्हा तिकडे तो मरायला लागलाय. एकदा सांगितलं आलोच म्हणाले, दुसऱ्यांदा सांगितलं आलोच म्हणाले, अरे तरी उठेनात. तेव्हा तिसऱ्यांदा ते निरोप पाठवला की तो मरतोय, आपण या. तर महाराज म्हणले, अरे त्याला म्हणून घाई कशाला करतो, चालो म्हणाले मी. अरे बापरे, कसं काय आहे. बरं का, हे सत्पुरुषाचं सामर्थ्य. आणि हे सामर्थ्य उपासकाला येईल, तुम्हाला सांगून ठेवतो. देह ठेवणं किंवा न ठेवण्याचं सामर्थ्य त्याला येईल. की मी काल मागच्या रविवारी गोष्ट सांगितली ना, की ते म्हणाले आम्ही जाणार उद्या सकाळी. नाही, उद्या मुलगा येऊ दे. काय असेल मला सांगा. अहो, आपण ज्ञानेश्वरी ऐकतो, त्यांचा आदर्श तर ठेवू. काय असेल मला सांगा. एवढं सगळं पुढारी पण आलेलं, इतकं लोकांचं प्रेम कमावलेलं, आणि जातो म्हणले आम्ही. निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी आलं. काय असेल हा गुरु, काय असेल मला. आणि म्हणाले, अरे पाण्याचा धर्म खाली वाहणं आहे, म्हणजे मी आधी जायला पाहिजे. ते उलट झालं. म्हणाले तू आधी जातोयस. काय असेल निवृत्तीनाथ जिथे गहिवरले तिथे बाकीच्यांची काय आपण कथा करता, नाही का. काय माणसाचं सामर्थ्य असेल. एवढं ज्ञान सांगितलेलं रोमारोमात असलं पाहिजे, त्याशिवाय काय समाधीत उतरतायत नाही का. आणि तुम्हाला मला कल्पना करा, असं जर समाधी कोंडून ठेवून बाहेर बंद करून घेतलं तर बोंबलून आपण मरून जाऊ. स्वस्त बसलेलं काय नाही का. कसलं काय आहे कासा विषय, ती कल्पना सहन होत नाही, नाही का. आतमध्ये कोंडून टाकले मेलाय कसा, नाही का. सांगण्याचा हेतू काय, तर ते आता असं नसताना जे मरतात त्यांची काय अवस्था होती ती सांगतात बरं का. मग त्या मागच्या रविवारच्या ओळ्यात तुला पुन्हा वाचत थोड्याशा, कारण साध्या आहेत त्या.
तरी प्रयाणाची अवसरे वातश्लेष्मी शुभरे तेथे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. म्हणजे कफ वात त्या काळचा आता त्यांची याची सिद्धांत याचा आयुर्वेदाचा म्हणजे त्रिदोष, कफ वात आणि पित्त हे त्रिदोष आहेत. तर वात आणि श्लेष्म म्हणजे कफ, कफ झाल्यानंतर संबंध अंतःकरण थंड होतं, म्हणजे त्याची शुद्ध राहत नाही, बुद्धी काम करीत नाही हो, अशी स्थिती होते. सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण. प्राण कोणतो? मन वेड होतं, इंद्रिय सगळी थंड पडतात, म्हणजे ह्याच्या बाकीच्या जिवंतपणाच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या थंड पडतात. बरं, मग अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होये तेने चेतना गिवसली ठाये शरीरीची. चेतना म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जिवंतपण आहे ते जिवंतपण सगळं थंड पडतं. बरं, मी आपल्याला सांगितलं अग्नीचं महत्व, की शरीरात उष्णता आहे तर जिवंत आहे, थंड झालं की झालं. थंड होणं याचा अर्थ असा तो मरण. तेव्हा एक इथे मुद्दा सांगून ठेवतो, कारण पुढे येणारे 9व्या अध्यायामध्ये आपल्या अंतर्यामी जो आत्मा आहे ना, हा आत्मा साक्षी आहे असं म्हणतात. ही गोष्ट खरी आहे, पण आत्मा अक्रिय आहे असं समजू नका. आत्मा क्रियावान आहे, त्याचं क्रियावान असणं फार विलक्षण आहे. काय आहे? असणं आणि कर्म करणं, किंवा हे आता इंग्रजी शब्दांची भाषांतर आहेत. असणं आणि होणं, बिईंग अँड बिकमिंग. बरं का, आपल्याकडे शब्द निराळे आहेत. बिकमिंगला भव शब्द आहे, भव म्हणजे होणे. तेव्हा अस्तित्व आणि त्या अस्तित्वाचं स्वरूप बदलून काहीतरी होणं यामध्ये फरक आहे. म्हणजे बिईंग अँड डुईंग या दोन गोष्टी निराळ्या आहेत. तर या दोन्ही गोष्टी आत्म्यामध्ये आहेत. आत्मा कसा आहे? तो आहे नुसता, साक्षीत्वान आहे, पण तो कर्मही करतो, करायला लावतो. कर्म करतो तेव्हा ईश्वर रूपाने येतो. राधाकृष्णनचं वाक्य फार छान आहे इंग्लिशमध्ये, बरं का. ऍब्सोल्यूट म्हणजे परब्रह्म, ते नुसतं आहे, त्याला चांगलं नाही वाईट नाही मानवी तिथे काहीच क्रिया नाही. पण जेव्हा तो विश्व होऊन येतो, आपल्यातूनच विश्व निर्माण करतो, तेव्हा तो कर्म करतो. गॉड इज द ऍक्टिव्ह साइड ऑफ द ऍब्सोल्यूट. फार सुरेख आहे बघा, की म्हणून पहिल्यांदा जर ईश्वराचं दर्शन होत असेल, आपल्या आत्म्याचं दर्शन होत असेल, तर अंतर्यामी हृदयात ईश्वर म्हणून दर्शन होतं. त्याचं जीव परमात्मा दोन्ही हे त्याच्या हृदयामध्ये विलसतात. त्याचा अर्थ असा, पहिलं दर्शन होत असेल तर सगुणाचं दर्शन आहे, ईश्वराचं. आकार असतो म्हणून सगुण नव्हे, सच्चिदानंद आहे म्हणून दर्शन होतं. आणि त्यानंतर मग तो सर्वम खलु इदं ब्रह्म अशा याच्यात जातो. तिथे साधन लागत नाही, ते व्हायचं असतं. साधन कुठपर्यंत? ईश्वराचं दर्शन होईपर्यंत. म्हणून तिथे काय ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे 18व्या अध्यायामध्ये, ईश्वराचं दर्शन झालं ते कसं? करणे का न करणे हे आघवे तोच जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने. हे विश्व संबंध ज्याच्या सत्तेनं चालताय त्या ईश्वराच्या सत्तेनं मग माझ्या हातून कर्म घडतं, म्हणजे तोच करतो. आणि ही खरी पहिली अवस्था आहे. पहिलं दर्शन असेल तर अंतर्यामी हृदयात असलेला जो ईश्वर आहे त्याचं दर्शन आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते करण्याने आहे, साधन करायला पाहिजे. मग साधन हाती येईल हळूच ठेवी. काय वर्णन आहे त्याला. साधन नाहीच. मग साधन करायला वेळ कसा हो? ईश्वराच्या चिंतनामध्ये साधन करायला वेळ तर पाहिजे, वेगळे पण तर पाहिजे. किंबहुना महाराजांचं फार अप्रतिम आहे. म्हणलं हे साधन थांबतो का? तर म्हणाले असं आहे, ईश्वराचं सौंदर्य पाहिल्यानंतर त्याचं देहभान विसरतं आणि साधन थांबून जातं. वा वा, काय अनुभवाची गोष्ट. आणि तेथे म्हणले नामाचं खरं सामर्थ्य आहे, की त्याला दुसरं सुचतच नाही. परमात्मा संबंध सौंदर्यमय आहे. हे विश्व नाही का आनंद स्वरूप आहे, सौंदर्यमय आहे. त्याचं दर्शन झाल्यानंतर कसलं साधन आणि कसलं काय नाही का. सांगण्याचा हेतू काय? तर ते झाल्यावर मग माझं तुझं काही राहतच नाही. त्याच्या बरोबर उलट इथे अवस्था होते देहाची, म्हणजे चिखलाचा गोळा होतो असा. मग म्हणाले
जैसे चंद्र आड आभाळ श्रदत दाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे जांभळे होय. चंद्र उगवलाय आणि ढग आले तर थोडा प्रकाश असतो पण ढग दिसत नाही म्हणावं तर थोडं दिसत. जांभळे म्हणजे थोडं दिसतं थोडं दिसत नाही. तसं ते